महाराष्ट्रातल्या नव्या सरकारचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावरून महायुतीत जोरदार हालचाली सुरू झाल्यात। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला। आता पुढचा मुख्यमंत्री कोण यावरून शिवसेना आणि भाजपत रस्सीखेच सुरू असतानाच एनडीएचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलंय। एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलंय, त्यांना केंद्रात आणा। जर ते ऐकलंच नाही तर भाजपने शिवसेनेला बाजूला करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन करावं, असं रामदास आठवले म्हणालेत। शिंदेंनी 2.5 वर्ष चांगलं काम केलंय, त्यामुळे त्यांनी केंद्रात यावं व देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हायला हवं, असं आठवले म्हणालेत। शिंदेंनी फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 3 दिवस झाले तरी महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे ठरत नाहीये। सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला मुख्यमंत्री पद हवंय। फडणवीस यांच्या नावावर अजित पवारांची देखील संमती आहे, परंतु तिकडे शिंदे शिवसेनेत कुरबुर सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात चांगल्या योजना आल्या, मोठं यश मिळालं, त्यामुळे महायुती एवढी चांगली कामगिरी करू शकली आहे। यामुळे शिंदेंनाच मुख्यमंत्री करावं असं शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे। याबद्दल विचारलं तेव्हा शंभूराज देसाई काय म्हणाले ते पहा। मध्ये रामदास आठवले यांनी दिल्लीमध्ये वक्तव्य केलंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फार चांगलं काम महाराष्ट्रामध्ये केलं, त्यांनी आता केंद्रात यावं, त्यांना अमित शहा आणि मोदीजी जे आहेत ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी जागा देतील असं आठवले साहेबांचं ते व्यक्तिगत मत असू शकते। आमच्या पक्षातला निर्णय काय घ्यायचा शिवसेनेतला तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे आणि आम्ही तो अधिकार माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना दिलेला आहे। त्यामुळे आठवले साहेबांचं ते व्यक्तिगत मत असू शकतं। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे ते बोलले असतील, त्याच्यावर मला काय अधिक भाष्य करायचं नाही। असं देखील म्हणालेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडेसे नाराज देखील आहेत। आता ते काय म्हणाले ह्याच्यावर माझं उत्तर तुम्ही विचाराल तर माझी आठवले साहेबांची भेट झालेली नाही, त्यामुळे माझी जर त्यांची भेट झाली तर मी त्यांना विचारतो तुम्ही कधी म्हणजे तुम्हाला कसं जाणवलं, हे काय काम कसं जाणवलं, कशावरून तुम्ही म्हणताय। त्यामुळं हा त्यांचा व्यक्तिगत विषय असू शकतो, व्यक्तिगत मत असू शकतं। शिवसेनेच्या मताशी त्याचा काही शिवसेनेच्या धोरणाशी त्याचा काही संबंध नाही। सर, तुम्ही म्हणत आहात की एकमताने हा संपूर्ण निर्णय होईल, पण जर मुख्यमंत्री पदासाठी 2.5 वर्ष जर मिळाली तर ती घेतली जातील का? जर तरच्या प्रश्नाला उत्तर देण्यात काही अर्थ नाही। आणि मी म्हणलं ना साहेब, आम्ही आमदार आहोत, आम्हाला हा अधिकारच नाही ह्याच्या बाबतीत भाष्य करायचा। यातला निर्णय मान्य शिंदे साहेब, मान्य फडणवीस साहेब आणि मान्य अजितदादा हे तिघं बसून घेतील यातला निर्णय। त्यामुळं आम्ही आमदारांनी आता काही बोलणं किंवा दुसऱ्या तिसऱ्या कोणी काय बोलण्यापेक्षा हे तिघ जण एकत्र बसतील आणि त्यातनं खेळीमेळीत चर्चा करून ह्यातनं योग्य निर्णय घेतील। मुळात रामदास आठवले यांची ही प्रतिक्रिया तुम्हाला पटते का? त्यांच्या वक्तव्यावर तुमचं म्हणणं काय? आणि शंभूराज देसाई यांच्या म्हणण्यावरही तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत।